चला आज दाखवतो फुटाण्याच्या डाळीच्या म्हणजे तांदळाच्या पिठाच्या चकल्या कशा करायच्या। 1 वाटी भरभरून फुटाण्याची डाळ घेतलोय, वाटून घ्यायची। वाटताना त्याच्यात कायच घालायचं नाही, नंतर चाळून घ्यायचं। जेवढं तुमचं फुटाण्याचे डाळीचं पीठ तयार झालं त्याच्यात दुप्पट तांदळाचं पीठ घ्यायचं। त्याच्यानंतर ओवा, हळद, तिखट, मीठ आणि जिरे आणि धनेपूड, बाकी दुसरं काहीच घालायचं नाही। मळायचं गरम पाण्यात, गरम म्हणजे कोमट बुडेल अशा पाण्यात मळायचं आणि त्याच्यानंतर चकल्या घालून घ्यायच्या आणि कडकडलेल्या तेलात तापलं तेल असतंय बघा त्याच्यात मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या। अशा फ्राय करायच्या की जोपर्यंत तेल शांत होणार नाही तोपर्यंत त्याची बाजू परतायची नाही। त्याच्यानंतर रिझल्ट बघा, 1 नंबर। फक्त लक्षात ठेवा की जेवढं फुटाण्याची डाळीचं पीठ असेल त्याच्यात दुप्पट तांदळाचं पीठ घालायचं आणि रिझल्ट तुमच्या पुढ्यात आहे। एक अशा खमंग आणि खुसखुशीत होतात म्हणून सांगू, 1 नंबर लागतात। फक्त प्रमाण लक्षात ठेवा, चांगल्या आणि खुसखुशीत झाल्याच म्हणून समजा तुमच्या चकल्या। हे बघा आहेत का नाही 1 नंबर। मग कधी करून बघताशीत।